अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून परतवाडा मुख्यालयातील कार्यालयात उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली आहे। या निवडणुकीकरिता उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच तहसीलदार डॉक्टर संजय गरकल हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहील। उमेदवारांना प्रथम अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आणि त्यानंतर ऑफलाईन प्रत सादर करावी लागणार आहे। आरक्षित प्रभागातील उमेदवारांकरिता ₹1500 तर सर्वसाधारण वार्डातील उमेदवारांकरिता 3000 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत। विशेष म्हणजे ही रक्कम फक्त रोख स्वरूपात स्वीकारली जाईल। सगळ्यात मोठा महत्त्वाचा फरक म्हणजे या निवडणुकीत हा आहे की मागच्या वेळेस जे फॉर्म भरले होते ते आपण हाताने लिहून भरलेले होते आणि यावेळेस म्हणजे डिजिटल स्वरूपात पहिले फॉर्म जमा करायचा, नंतर त्याची प्रत ही जी आहे ही निवडणूक अधिकारी यांच्याकडे सबमिट करायची आहे। मला आत्ता नुकतंच समजलं की बा या संबंधात जी फी भरावी लागते आहे ती डिजिटल स्वरूपात स्वीकारण्यात येणार नसून ती कॅश स्वरूपात या ठिकाणी द्यायची आहे। त्याच्याबद्दल आणि त्या ठिकाणी अजून काय काय कागदपत्र लागतात त्याची माहिती घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। एकूणच 2016 मध्ये निवडणूक झाली होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सीमा रुपे ढेपे होती आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं तरीसुद्धा पराजय झाली आणि इथे शिवसेनेची सुनीता नरेंद्र फिसके निवडून आल्या होत्या। काँग्रेसच्या सर्वच अंजुम साजिद फुलारी पडल्या होत्या। काय तो त्या निवडणुकीचा इतिहास आहे आणि पुढे काय चित्र राहिलं वाटते आपल्याला? त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती। या ठिकाणी त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले होते, पण एक वेगळी हवा या ठिकाणी चालली असल्यामुळे आणि त्या निवडणुकीच्या वेळेस त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला। कारण जी हवा चालते त्या हवेच्या आधारावर दुपारनंतर या ठिकाणी वोट पाडण्यास सुरुवात झाली होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सीट जी होती ती आमची मागच्या वेळेस 3 नंबरवर गेली होती आणि सुनीता फिसके या त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या। यावेळेस भाजपाची स्थिती काय आहे? त्यावेळेस भाजपाची स्थिती एकदम स्ट्रॉंग स्वरूपात आहे। या ठिकाणी स्थानिक आमदार आमच्या मागे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे, केंद्रातसुद्धा सरकार आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जर नगराध्यक्ष बसला तर निश्चितपणेच या ठिकाणी गावाचा विकास आणि गावाचं सौंदर्यीकरण आणि बाकी ज्या गोष्टी जनतेला पाहिजे आहेत त्या निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार। डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया एसडीओ बळवंत अरखराव यांनी दिली आहे। उमेदवार आणि समर्थक यांची गर्दी वाढत असून निवडणुकीचे वातावरण रंगत आहेत। नियम वगैरह में तो बदलाव नहीं है, लेकिन पिछली बार क्या हो रहा था, उन्होंने ऑफलाइन भी फॉर्म लिए थे। ऑफलाइन लेने के बाद में वो खुद ऑनलाइन करते थे, लेकिन अभी उन्होंने ये कर दिया कि ऑनलाइन ही फॉर्म लगेगा। अगर वेबसाइट में कहीं हैंग हुई या कुछ हुई या कुछ अड़चन आई तो उम्मीदवारों को इसकी बहुत बड़ी तकलीफ होने वाली है। एक पार्टी का जवाबदार इंसान होने के नाते मैं ये कोशिश अभी मेरी डिस्कस हुई एसडीओ साहब से कि अगर XYZ अगर वेबसाइट नहीं चलती और आखिरी दिन 17 तारीख को 3 बजे तक फॉर्म भरने की आखिरी तारीख है, अगर फॉर्म लोड नहीं होते तो क्या आप ऑफलाइन फॉर्म लेंगे क्या? तो उस विषय पे उन्होंने कुछ बोले नहीं। यहाँ डिजिटल पेमेंट नहीं स्वीकारा जा रहा है और कैश पेमेंट कहा गया। हाँ, डिजिटल पेमेंट के बारे में डिस्कस हुई तो बोले नहीं, यहाँ पे कैश लाके भरना पड़ेगा, हम आपको कैश लाके आपको पावती देंगे। ये थोड़ा सा जब ऑनलाइन फॉर्म ले रहे तो ऑनलाइन पेमेंट भी लेना चाहिए। आप खुद पूर्व नगर सेवक रहे हैं, क्या रहेगी राष्ट्रवादी की भूमिका? राष्ट्रवादी अजित पवार गढ़ से आप नेतृत्व करते हैं। हम एक अच्छा नेतृत्व देंगे यहाँ पर और राष्ट्रवादी का भी ज़्यादा संख्या में यहाँ पर हमारे नगर सेवक चुन के आएंगे और अध्यक्ष का भी हमारा ज़बरदस्त धमाका होगा। एक अच्छा कैंडिडेट हम उतार रहे हैं और पूरी कोशिश करेंगे कि अचलपुर नगर पालिका में 2002 के बाद हाजी रफीक सेठ भी राष्ट्रवादी की घड़ी पे आए थे, एक बार और हम वो घड़ी को यहाँ पे लाके बिठाना चाहते हैं। दुपारी 3 नंतर निवडणूक निर्णय अधिकारी माध्यमांसमोर माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे। अचलपूरच्या राजकीय रंगमंचावर आता अधिकृतपणे निवडणुकीचा पहिला पडदा उघडला आहे। नामांकनाच्या प्रक्रियेसोबतच उत्सुकता वाढली आहे। कोण उमेदवारी मिळवणार, कोण मागे हटणार? अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपासून सुरू झालेल्या नामांकन प्रक्रियेमुळे तालुका मुख्यालयात निवडणुकीचा उत्साह चांगलाच वाढला आहे।